नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन व्हिडिओमध्ये सर्व माता भगिनींचे स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. निवडणुकीच्या आधी महायुती सरकारतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. या अंतर्गत महिलांना 5 हप्ते मिळाले आहेत. या रकमेमध्ये म्हणजे 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती. याबाबत एकीकडे महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी येणार याची वाट आता महिला बघत आहेत. परंतु आता या योजनेमध्ये मोठे बदल करण्याचे संकेत दिसत आहेत. या बदलांमध्ये काही महिला अपात्र असणार आहेत. ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरतील अशा महिलांना 6वा हप्ता मिळणार नाही. उलट अशा अपात्र महिलांना मिळालेले पैसे शासनाला जमा करावे लागणार आहेत. आता या योजनेअंतर्गत अशा कोणत्या महिला अपात्र आहेत आणि त्यांना पैसे करावे लागणार आहेत ते आपण पाहू. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी मिळणारे 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे जाहीर केले होते. परंतु आता या योजनेमध्ये पूर्ण निकष लागू होणार असून अपात्र महिलांना 6वा हप्ता मिळणार नसून लाडकी बहीण योजनेच्या साईटवर 1,12,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. त्यामधील 1,06,00,000 महिला पात्र आहेत. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी जर का या योजनेसाठी अर्ज दाखल केला असेल तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. तसेच ज्या महिला शासनाच्या योजनेचा आधीच लाभ घेत आहेत अशा महिला या योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरत आहेत. तर अशा महिलांना आता शासनाचे पैसे परत करावे लागतील अशी चर्चा सोशल माध्यमातून होत आहे. राज्यातील विवाहित, विधवा, विधूर, परित्यक्त्या व घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु काही एकत्रित कुटुंबातील 21 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 2 ते 3 अविवाहित मुलींचा अर्ज जर का केला असेल तर सदर महिलांना व युवतींना याचा लाभ मिळणार नाही. आता लाडकी बहीण योजनेच्या या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे सांगण्यात आले होते. परंतु काही महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. आता त्यांना पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच घरोघरी जाऊन पडताळणी केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल अशा महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसून ज्यांच्या परिवारातून आयकर भरला जात असेल अशा महिलांना सुद्धा यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. परिवारातील एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. तसेच शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत 1500 रुपये लाभ मिळत असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.